की आता बहुतेक पुढचं गाणं ऐकायला सगळे तयार झाले असावं. नाहीतर म्हटलं आले आले जाऊ नका रात्रभर जाऊ नका हे चालतंय का काय? बैलगाड्या येणार, गाई म्हशी गुरं ढोरं सगळे येणार, काही काळजी करू नका. तर असं म्हणतात पुण्याचे पब्लिक हे अतिशय चोखंदळ असतं. योग्य वेळी शिवी आणि टाळी द्यायला ते कधी विसरत नाही. त्याचा प्रत्येक तुम्ही दाखवून दिला बरोबर ना? प्रत्येक शहराची एक खासियत असते बरोबर. सोलापूरची चादर, नागपूरची संत्री, वसईचे चिक्कू. आपल्याला पुण्याला तर ऐतिहासिक शान आहे. पुण्यामध्ये अनेक ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत. पुण्याची वेगळीच गोष्ट म्हणजे म्हणतात ना की पुणे तिथे काय एवढे बरोबर ना. आता तुम्ही मला सांगा पुण्याची खासियत काय आहे? लावणी. व्हेरी गुड व्हेरी गुड. अजून महाराष्ट्राची परंपरा काय आहे? लावणी. पण महाराष्ट्राची अजून परंपरा काय? लावणी तर आहेच आहे, पण महाराष्ट्राचा आपला पारंपरिक नृत्य प्रकार कोणता आहे? महाराष्ट्राची शान काय आहे? तमाशा. आपली परंपरा आहे तमाशा, लावणी, अभंग ही महाराष्ट्राची पुण्याची परंपरा आहे. आता पुण्याची अशी खास गोष्ट तुमच्यासमोर आम्ही सादर करणार आहोत. काय असेल ओळखा? नाही ओळखता आली तर आमची हेमा बरोबरी सांगतेच आहे पुण्याची काय खासियत आहे. ऐका. ये पाहुणा कुठून तरी आला आणि भुलला माझ्या गोऱ्या रंगाला. मी म्हणलं सरळ रस्ता अशी लावली मी काळजी. मोठ्या मोठ्याची पिढी मी करीला, मोठ्या मोठ्याची पिढी मी करीला. कोण आहे तू? मला म्हणते तू Yeah.